नमस्कार सगळ्यांना, अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सुकट। माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, ही म्हणजे एकदम छोटे छोटे मासे असतात ना, ते वाळून घेतलेले असतात, त्याला सुकट म्हणतात। ही सुकट आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने, गावरान पद्धत, म्हणजे एकदम काही मसाले वगैरे न घालता ज्या गावरान पद्धतीने बनवतात आमच्या घरी त्याप्रमाणे मी बनवणार आहे। तर ही सुकट आहे ना, ही आपण छानपैकी वेचून घ्यायची, त्यातली काही घाण असेल, एकदम बारीक चुरा असेल तर तो सगळा पाखडून घ्यायचा आणि ते झाल्यानंतर ही व्यवस्थित भाजून घ्यायची। एकदम छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची, एकदम बारीक गॅसवरती। आणि ती भाजून होईपर्यंत चला मी तुम्हाला साहित्य दाखवते। याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपली सुकट। सुकट जेवढी असेल त्याच्यात दुप्पट ते दीडपट कांदा घ्यायचा आहे। आता समजा तुमची सुकट 1 वाटी असेल तर 2 वाटी ते 1.5 वाटी तुम्ही कांदा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कांदा घेतला तरी पण चालेल। आणि थोडंसं मीठ, जास्त मीठ नाही घ्यायचं कारण ऑलरेडी आपल्या सुकटला मिठातच वाळून घेतलेलं असतं, त्याच्यामुळे मीठ हे थोडंसं घ्यायचं कांद्यापुरतं। आणि तिखट थोडं जास्त घ्यायचं, आपण जेवढं नॉर्मल भाजीला घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तिखट घ्यायचं, म्हणजे छान लागतं आपला सुकट। कारण नॉनव्हेज आयटम म्हटल्यावरती तिखट तेल जास्त असले की छान लागतं। आता हे बघा, कलर आपला कसा तांबूस तांबूस झालेला आहे आणि छान खरपूस वास पण येत आहे। छान बघा कशी खरपूस झालेली आहे ही। आता हे मी गॅस बंद करते आणि हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं। आता याच कढईमध्ये मी आता गॅस चालू करते। याच कढईमध्ये आपण 1 मोठा चम्मच तेल घालत आहे, अजून थोडंसं तेल घालते। आता हे तेल थोडंसं गरम होऊन झालं की आपण घालायचं त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा। कांदा तुम्ही जास्त घालू शकता, मी आता थोडासा कमीच घातलेला आहे। कांदा छान आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान शिजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही, एकदम कमी झाला कांदा, अर्धाच झाला आपला कांदा। आता या कांद्यात आपल्याला आपण घेतलेलं मीठ आणि तिखट हे घालायचंय। मीठ आणि तिखट घातलं की हे व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि यातच आपण थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं घालायचं। आता तिखट मीठ सगळं व्यवस्थित झालं की आपण जे भाजून ठेवलेली सुकट आहे ती त्याच्यात घालायची। ही भाजून ठेवलेली सुकट ही व्यवस्थित मिक्स करायची आधी। आता माझ्या याच्यात थोडा कांदा कमी आहे, मी आधीच सांगितलेलं आहे, तुम्ही याच्यात कांदा अजून जास्त घालू शकता। आणि ही सुकट आहे ना, आणि एक पद्धतीने करतात, ती तर खूप सोपी पद्धत आहे ती, म्हणजे मी तुम्हाला कधीतरी नंतर परत शेअर करेन डिटेलमध्ये। म्हणजे त्याच्यात नुसती सुकट भाजून घ्यायची, कच्चा कांदा, कच्चं तेल आणि तिखट मीठ एवढंच घालायचं आणि खायला बसायचं। एवढी छान लागते ना, माझ्या तर पिल्लूची आहे ना, अरिशाची एवढी फेवरेट डिश आहे ना ती की बस। आता आपण याच्यात पाणी घालणार आहे। तुम्हाला रस्सा भाजी म्हणजे थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, याच्यात छान लागतं। आणि जर तुम्हाला नुसतं एकदम सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता। मी थोडंसं आता हे पाणी घातलेलं आहे। पाणी घालून हे शिजवलं ना की खूपच छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, 2 ते 3 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही। आपण हे झाकून ठेवायचं, गॅस मोठाच ठेवायचा। 2 मिनिटे झालेली आहे, चला आपण झाकण काढूया। बघा, मोठ्या गॅसवरती ठेवल्यामुळे पाणी आपलं सगळं आटून गेलेलं आहे। ही सुकट रेडी आहे। तुम्हाला पाणी घालायचं असेल आणि तशी खायची असेल तर तुम्ही घालू शकता पाणी,
पण आमच्या घरात ही अशीच सुकट सगळ्यांना आवडते. चला तर मग सुकट रेडी आहे आपली. मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही सुकट आपली रेडी आहे. अरिशानी याच्यावरती कोथिंबीरनी गार्निश केलेला आहे. कोथिंबीर घालायची काही गरज नाही, तुम्ही अशीच खाऊ शकता. आणि बघा किती सुंदर दिसत आहे. तोंडाला पाणी सुटलंय. कधी एकदा चपाती बरोबर खाता असं झालंय. चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास आम्हाला लाईक करा आणि आमची रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट्स जरूर करा. आणि आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करून जा. थँक्यू.